श्री अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 5 भाग 1 ओवी क्रमांक 1 ते 135. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा पुन्हा अवसर मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या 1 ते 135 या ओव्यांचा विचार करूया. कोणतंही कर्म विशिष्ट हेतू मनात धरून केलं तर ते बंधाला कारण होतं, हे आपल्याला आता माहिती आहे. मागच्या 4थ्या अध्यायात तेच कर्म निष्काम भावनेने कसं करावं ते सांगितलं. कर्म करूनही कर्माचा लेप त्यामुळे लागत नाही. त्यासाठी कर्मातीताचं, कर्माच्या अतीत म्हणजे पलीकडे जो गेला आहे त्याचं उदाहरण दिलं. एका परीने कर्मविचार पूर्ण झाला असं वाटेल, पण 4थ्या अध्यायात ज्ञानपूर्वक कर्माचं विवेचन आहे, तर या 5व्या अध्यायात त्या कर्माचं आचरण करणारा आणखी एक नित्य संन्यासी सांगितलाय. श्री अभंग ज्ञानेश्वरीत अर्जुन आणि श्रीकृष्णांच्या गहिऱ्या नात्याच्या संवादाने हा अध्याय सुरू झाला. अर्जुनाने सुरुवातच अशी केली, अहो देवा, आत्ता तुम्हीच तर त्या कर्मातीताचं वर्णन केलं आणि आता पुन्हा या अध्यायात कर्मयोगाचं महत्त्व सांगता. म्हणजे एक तर तुम्ही पुन्हा तेच सांगता, किंवा जर द्व्यर्थी बोलत असाल तर आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना ते कळत नाही. मी मागेच आपल्याला सांगितलं होतं, कृपावंता, असं संदिग्ध बोलू नका हो. मागे सकलही कर्माचा संन्यास तुम्ही बहु असं सांगितला, तरी आता केवी कर्मयोगी भर देता असा फार पुन्हा येथे. आम्हा नेणत्यांची होईना उकळ, ऐसे द्व्यर्थ बोलत असा. आपणासारिख्या थोरांची विनंती देखा केली होती याची लागी, की हा परमार्थ संदिग्ध भाषेत न बोलावा येथ भगवंते. या अध्यायाचं नाव कर्मसन्यास योग आहे. त्यापैकी कर्म म्हणजे काय हे गेल्या अध्यायात आपण बघितलं. त्यामुळे आता संन्यास शब्दापासून सुरुवात करू. संन्यास शब्दाचा अर्थ जो यापूर्वी बघितला त्यामध्ये काही फरक नाही, पण या संदर्भामध्ये तो कसा जोडून घ्यायचा यासाठी फक्त पुन्हा थोडं विवेचन केलं. संन्यास म्हणजे सम्यक न्यास, योग्य रीतीने ठेवणं. संन्यास शब्दातल्या न्यास शब्दाचा ठेव हा अर्थ आपल्या माहितीचा आहे. रूढीने मात्र सोडणं, त्याग करणं हे अर्थ प्रचारात राहिले. म्हणून आता आपल्याला संन्यास म्हणजे त्याग एवढाच अर्थ वाटतो. या 5व्या अध्यायात कर्मसन्यास म्हणजे कर्म योग्य रीतीने ठेवणं म्हणजे कर्मत्याग हा कर्मयोगाशी जुळणारा अर्थ दिसतो. त्यावरून भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे, तत्वतः कर्मयोग आणि कर्मसन्यास यात फरक नाही. एखादी नाव जशी स्त्रिया मुलांसकट
सगळ्यांना ऐल तीरावरून पैल तीरावर घेऊन जाते, त्याप्रमाणे हा कर्मयोग सोपा वाटतो आणि अशा रीतीने तो आचरताना सहजपणाने कर्मसन्यासाचं फळ मिळतं. म्हणे मोक्षप्रद दोन्हीही ते देख, संन्यास आणिक कर्मयोग. असे जरी ऐसे अर्जुना साचार, तत्वता विचार करू जाता. पार्था, सारासार करिता विचार, सुलभ साचार हाची योग. कर्मसन्यासाचे येणे योगे फळ, लाभले सकळ अनायासे. असं म्हणून भगवंतांनी नित्य संन्यासाचं वर्णन सुरू केलं. हे ऐकताना आपल्याला स्थितप्रज्ञ, कर्मयोगी यांची आठवण होईल. कोणत्या माणसाला कोणत्या प्रकाराने एखादी गोष्ट समजेल हे सांगता येत नाही. असं म्हणजे त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आचरण करणाऱ्याला मोक्ष मिळतो, हा अर्थ सगळीकडे सारखा असला तरी सांगताना मात्र अशा निरनिराळ्या नावांनी तो सांगितला जातो. आजच्या भाषेत बोलायचं तर एखाद्याला एखादं नाव क्लिक होतं आणि मग तो त्याप्रमाणे आचरण करून आपला मार्ग निवडतो. नाहीतरी आपल्या अंशाला, जीवाला मोक्ष मिळण्याखेरीज अन्य कशात परमेश्वराला स्वारस्य असेल? कर्म तर सोडता येत नाही, म्हणजे कर्म करूनच कर्माच्या पलीकडे जावं लागतं. म्हणून अशी निरनिराळी नावं देऊन एकच तत्त्व सांगितलं. त्यापैकी आपल्याला जे योग्य वाटेल ते नाव स्वीकारून माणूस त्या तत्त्वाच्या अभ्यासाला लागतो. या नित्य संन्यासाचं वर्णन करताना श्री स्वामींनी फार छान उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे अग्नी विझून गेल्यावर जी राख उरते ती एखाद्या फडक्यात बांधली तरी त्या फडक्याला हात लावल्यावर आगीचा गरमपणा जाणवत नाही. त्याप्रमाणे ज्याने मनातून सर्व विषय सोडले तो घरात राहिला तरी ते विषय त्याला बाधत नाहीत. होवोनी जे गेले नघे त्याचे नाव, नाही जया हाव कोणतीही. असे मेरू जैसा सर्वथा आढळ, तैसा जो निश्चळ अंतर्यामी. अहंता ममत्व गळाली संपूर्ण, संन्यासी तो जाण निरंतर. तयासी आसक्ती सोडून या जाय, मने ऐसा होय संन्यासी जो. म्हणून जे साचे सुख अखंडित, तेची तया प्राप्त अनायासे. आता गृहाधिक न लागे सोडावे, निसंग स्वभावे मन झाले. उपाधी माझारी असोनी तो पार्था, नाकळे सर्वथा कर्मबंधी. म्हणून समूळ संकल्पाचा नाश, तेव्हाची संन्यास घडू शके. याची लागी कर्मसन्यास आणिक, कर्मयोग देख सारिखेच. शब्दांची पुनरुक्ती करणं हे भगवद्गीतेचं एक वेगळेपण म्हणता येईल. 2ऱ्या आणि 4थ्या अध्यायात दोन्ही ठिकाणी सिद्ध्य सिद्ध्यो शब्द, तसंच त्याच्या मागचं कारणही आपण बघितलं. साक्षात भगवंतांनाही या शब्दांचं भुरळ पडावं. माऊली काळाच्या दृष्टीने आपल्या अधिक जवळची, म्हणून असं म्हणावं असं वाटतं की शब्दांनीच जणू आम्हाला स्वीकारावं, अशी माऊलींप्रमाणेच भगवंतांनाही वारंवार विनंती केली असेल. उदाहरणार्थ कांक्षती हे क्रियापद या अध्यायात आणि पुन्हा 12व्या अशा एकूण 2 अध्यायात दिसतं, तर द्वेष्टी क्रियापद 2ऱ्या, 5व्या आणि 12व्या या 3 अध्यायात पुन्हा आलेलं आढळतं. दोन्ही क्रियापदांच्या बाबतीत
सगळ्या संदर्भांमध्ये त्यांचा अर्थ मात्र सारखाच आहे. सध्या आपण 5व्या अध्यायाचा विचार करतोय. 5व्या अध्यायाचा संदर्भ त्यामुळे प्रथम सांगते आणि नंतर 2ऱ्या आणि 12व्या अध्यायाचा संदर्भ सांगते. द्वेष्टी क्रियापद प्रथम आलंय म्हणून ते संदर्भ आधी घेऊया. अर्थात त्यातच 2 संदर्भ कांक्षती या क्रियापदाचेही आहेत. या दोन्ही क्रियापदांचे भगवद्गीतेतले संदर्भ असे: ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, भगवद्गीता 5:3. नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, भगवद्गीता 2:57. आणि यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षती, 12:17. कर्मसन्यास आणि कर्मयोग यांचा असा विचार केल्यावर दोन्हीमध्ये काही भेद नाही हे लक्षात येतं. इतकंच नाही तर कर्मसन्यास आणि कर्मयोग यामध्ये भेद बघणाऱ्यांना श्री स्वामींनी मतिमंद म्हटलंय. एका उदाहरणाने त्यांनी ते अधिक स्पष्ट केलंय. जसं दिवे अनेक असले तरी त्यांचा प्रकाश एकमेकांपेक्षा वेगळा असू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मसन्यास आणि कर्मयोग यांना वेगळं बघणं हे चुकीचं आहे. संन्यास म्हणजे सांख्य याचाच अर्थ ज्ञान असं समीकरण घालून स्वामींनी नंतर हे देखील सांगितलं की सांख्य आणि योग म्हणजे संन्यास आणि योग या दोन्हीत स्वाभाविक ऐक्य आहे. जिथे दिवा तिथे प्रकाश असणं सहज आहे, पण सगळ्या दिव्यांचा प्रकाश एकच आहे. त्याप्रमाणे जिथे कर्मसन्यास म्हणजे कर्माचं ज्ञान तिथेच कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म संभवतं. कर्मसन्यास आणि कर्मयोग यातलं ऐक्य आणखी दृढ करण्यासाठी स्वामींनी पुढे म्हटलं की कर्मयोगाचा पर्वत चढून जी ब्रह्मप्राप्ती घडते तीच कर्मसन्यासामुळे अनायासे होते. मात्र जर निष्काम कर्माचा अव्हेर करून कर्मसन्यास साधायचा प्रयत्न केला तर तो कधीच सफल होत नाही. स्वभावे ते पार्था होती मतिमंद, म्हणून या भेद दिसे त्यासी. हे रवी, प्रत्येक दीपा प्रदीपा हे प्रकाशक आहे भिन्न भिन्न. ज्ञानयोगे पार्था होय जे का प्राप्त, तेची लाभे येथ कर्मयोगे. ऐशा परी ऐक्य स्वभावता आहे, दोहोसीही पाहे सव्यसाची. कर्मयोग पंथ आक्रमोनी पार्था, चढे जो पर्वत मोक्षरूप. तोची येथे ब्रह्मसुखाचे शिखर गाठितो, सत्वर अनायासे. परी आभेरुनी निष्काम कर्मास, धरी जो हव्यास संन्यासाचा. तया लागी वाया बापुडे सायास, घडेना संन्यास कधी काळी. यातल्या 59व्या ओवीत श्री माऊलींनी निमथा म्हणजे शिखर असा शब्द योजलाय. तो आपल्याला फारसा परिचयाचा नसल्याने फक्त त्याचा अर्थ सांगितला. जो असा जितेंद्रिय विशुद्धात्मा आहे त्याचं आचरण सांगताना स्वामींनी म्हटलं की तो मोहापासून आपलं मन काढून गुरुवाक्याने निर्मळ करून आत्मरूपामध्ये घट्ट रोवून ठेवतो. जसं मीठ समुद्रात पडेपर्यंत ते वेगळं एका भागात असावं, मात्र समुद्रात पडलं की सगळीकडे पसरावं, तसं संकल्पापासून काढलेलं ब्रह्मरूप झालेलं त्याचं मन त्रैलोक्याला व्यापून टाकतं. त्यामुळे त्याच्या ठिकाणी कर्ता, कर्म,
क्रिया अशी त्रिपुटी राहतच नाही. तरीही तत्वतः अकर्ता असूनही तो सर्व कर्म करतो. स्वामी म्हणतात, आपुले मानस घेतले हिरोनी समोहा पासोनी जेणे पार्था मग गुरुवाक्य करोनी निर्मळ रोविले केवळ आत्मरूपी जोवरी पडेना सागरी लवण तोवरी ते भिन्न एकदेशी परी सिंधू माझी तेची पडे जेव्हा हो तसे ते तेव्हा सिंधुरूप संकल्पापासोनी तैसेचे काढिले ज्याचे मन झाले ब्रह्मरूप असो एकदेशी परी तेणे जाण व्यापिले संपूर्ण लोकत्रय. कर्ता कर्म कार्य त्रिपुटी ही ऐसी खुंटली तयासी आपोआप आणि सर्व कर्मे करी जरी आता तरी तो तत्वता अकर्ताची. हा अकर्ता शब्द फार गंमतशीर आहे. एरवी कर्ता म्हणजे करणारा आणि त्याच्या उलट अकर्ता म्हणजे न करणारा. भगवद्गीता, भावार्थ दीपिका आणि अभंग ज्ञानेश्वरी या तिन्ही ग्रंथांमध्ये मात्र सर्व कर्म करणारा असून तो अकर्ता आहे असं म्हटलंय. ते अगदी योग्य आहे. अर्थात तिन्ही ग्रंथांचा दृष्टिकोन निराळा आहे, पण समजण्यासाठी आपण व्यवहारातलं एक छोटंसं उदाहरण घेऊया. हल्ली दुचाकी घरोघरी असतात. घर तिथे दुचाकी असा जणू नियमच आहे. रोज सकाळी आपण ती दुचाकी सुरू करतो. काही वेळा तर कौतुकाने सांगतो सुद्धा की अगदी अर्ध्या धक्क्यात माझी गाडी सुरू होते. आता असं बघा, ती गाडी आहे अचेतन, पण तरीही आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहजपणे घेऊन जाते. म्हणजे तिच्याकडे क्रियाशीलता आहे की नाही? तर आहे. पण आपण चालू केल्याशिवाय ती चालू होते का? तर नाही. म्हणजे एकीकडे ती कर्म करणारी आहे आणि दुसरीकडे कर्म करणारी नाही. म्हणून एकीकडे चेतन वाटते आणि दुसरीकडे अचेतन दिसते. आता मूळ संदर्भ बघू. या इंद्रियांच्या क्रिया तरी किती? भगवद्गीतेने त्यांची यादीच दिली आहे. ती अशी: बघणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, झोपणं, श्वास घेणं, बोलणं, मलमूत्र इत्यादींचं विसर्जन करणं, एखादी गोष्ट घेणं आणि डोळ्यांची उघडझाप करणं. इथे बघणं आणि डोळ्यांची उघडझाप करणं, वास घेणं आणि श्वास घेणं, स्पर्श करणं आणि एखादी गोष्ट घेणं, या डोळे, नाक आणि हात यांच्या क्रिया वेगवेगळ्या नोंदल्या आहेत. यावरून भगवंतांना अपेक्षित कर्मातला सूक्ष्मपणा आपल्या लक्षात येईल. बरं, आपली इंद्रिय तरी चेतन आहेत का? एखादं सुंदर फूल बघितलं आणि आपल्या हाताने लगेच ते खुडून आणलं, असं कधी घडतं? ते फूल सुंदर आहे हे डोळ्यांना दिसतं, मनाला जाणवतं, पण जोपर्यंत हातांना तशी प्रेरणा बुद्धीकडून मिळत नाही तोपर्यंत ते फूल आणि आपण यांच्यात अंतरच राहतं. आणि ती बुद्धी तरी कुठे चेतन आहे की ती स्वतःच निर्णय घेऊ शकेल? फूल घ्यायचं की नाही याचा निर्णय करणारं ते चैतन्य बुद्धीहूनही वेगळं आहे. त्यामुळे कोणतंच इंद्रिय स्वतःला वाटेल तसं वागू शकत नाही. याचाच अर्थ इंद्रिय चेतन नाहीत. म्हणून ती स्वतःला वाटेल त्याप्रमाणे वागू शकत नाहीत.
असं असलं तरीही शरीर जगण्यासाठी आवश्यक असणारी काही इंद्रिय मात्र मन, बुद्धी इत्यादी इतर कोणत्याही इंद्रियाकडे लक्ष न देता आपलं काम करत असतात. उदाहरणार्थ श्वास घेणं, अन्नपचन, रक्ताभिसरण इत्यादी. ही कामं केली कोणी? श्वासनलिका म्हणत नाही की मी श्वास घेतला पण श्वास चालू आहे. आतडी म्हणत नाहीत की आम्ही अन्न पचवलं तरीही खाल्लेलं अन्न पचतंय. बारकाईने विचार केला तर मनात येतं की जे काही चैतन्य म्हणून आपण ओळखतो, जो त्या परमात्म्याचा अंश आहे, तो ही कर्म करून सुद्धा मी केलं असं म्हणत नाही. अशी मी केलं ही जाणीव निर्माण होऊ नये हे शिकवण्यासाठी तर शरीराची अशी रचना नसेल. एका रीतीने दुचाकी बाह्यदृष्ट्या आपल्याला कर्ता, खरं म्हणजे कर्त्री असून सुद्धा अकर्ता असल्याप्रमाणे दाखवते, तर दुसरीकडे ही इंद्रिय काम करत असून सुद्धा आम्ही केलं असं काही दाखवत नाहीत. हेच अकर्तेपण नाही का? हे सगळं ऐकल्यावर कदाचित असंही मनात येईल की अरे हे सोपं आहे. होय, सोपं आहे, पण कोणासाठी? भगवद्गीतेने त्याला तत्वविद, तर स्वामींनी ज्याला देहबुद्धी नाही असं म्हटलंय त्याच्यासाठी. या सगळ्यात देहबुद्धी हा खरा कळीचा शब्द आहे. सामान्य माणूस त्या देहाला मी मानतो आणि म्हणतोही. याला मी म्हणजे देह या अर्थाने देहबुद्धी म्हणतात. ती जन्मापासून चिकटलेली आहे, पण घरातला दिवा जसा कुठल्याही व्यवहारात सहभागी न होता साक्षी रूपाने असतो, तसं ते चैतन्य कोणतीही कृती मी केली असं न मानता साक्षी रूपाने राहते. मग या देहबुद्धीतून सुटका करायची कशी? यासाठी अगोदरच श्री गुरुवाक्याने मन निर्मळ करायला स्वामींनी सांगितलंय. एकदा मन असं निर्मळ झालं की काय घडतं हे स्वामी सांगतात. तयाची ठाई स्वभावता पायी देहबुद्धी नाही अल्पमात्र, तरी कैचे काय कर्तृत्व ते मग तेथे उरे सांग धनुधरा. एरवी आणि का सारिकाची देख असे तोही एक देहधारी, आणि यथा प्राप्त सर्वही व्यापार करीतो साचार दिसे ऐसे. आणि का सारिका तोही नेत्रीप आहे, तेवी ऐकत आहे कर्णद्वारा. परी त्या व्यापारी सर्वथा तो नोहे, नवल हे पाहे धनुर्धरा. आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या. दीपाधारे जैसे गृहीचे व्यापार चालती साचार धनुर्धरा. तैसी सर्व कर्मे तयाच्या देही होनी जो राही योगयुक्त. जैसे पद्मपत्र आसोनी जळात, जळे नव्हे लिप्त कदा काळी. तैसा सर्व कर्मे करोनी तो पार्था, पावेना सर्वथा कर्मबंधा. या कर्मसन्यासाचे शरीराकडून केलं जाणारं कर्म कसं घडतं हे सांगताना स्वामींनी लहान मुलाची उपमा दिली. त्या लहान मुलाच्या शरीरात शारीरिक हालचाली होत असतात, पण त्याची कोणतीच जाणीव त्या मुलाला नसते. त्याप्रमाणे बुद्धी आणि मनाला कोणतीही जाणीव होऊ न देता कर्मसन्यासी आपली शारीर कर्म करतो. माणूस जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा त्या स्वप्नातल्या घटनांची इंद्रियांना जाणीव होत नाही.
त्याप्रमाणे या कर्मसन्यासाची मानसकर्म घडतात. अहंकारच नसल्यामुळे बुद्धीने केल्या जाणाऱ्या कर्मांचाही विपरीत परिणाम होत नाही. अहंकाररहित कर्म म्हणजे नैष्कर्म्य ही गुरुकृपेमुळे मिळालेली नैष्कर्म्याची खूण तो जाणतो. श्री स्वामींनी आपल्या नेहमीच्या शैलीत सोप्या रीतीने ते मांडलंय. ते म्हणतात, जयाची चाहूल लागेना बुद्धी ते, अंकुरेना जेथे मनोधर्म, ऐशा कर्मा लागी अर्जुना साचार, शारीर व्यापार हेची नाव. करोनिया सोपे सांगेन हे बोल, जैसी हालचाल बालकाची. योगीजन तैसी कर्मे ती सकळ, करीती केवळ शारीरजी. पंचभूतात्मक झोपता शरीर, मनाचे व्यापार स्वप्नी जैसे. वासनेचा कैसा पसारा हा पाहे, नवल हे नोहे काय पारता. देहालागी होव न देता जागृत, कैसी भोगवित सुख दुःखे. इंद्रियासी नाही जयाची वार्ताही, व्यापार तो पाही मानसिक. ऐसे जो केवळ मानस व्यापार, करीती साचार तेही योगी. परिकर्मे बद्ध न होती ते पाही, अहंभाव नाही म्हणून या. बुद्धीचे नेतृत्व स्वीकारोनी चांग, वावरिती मग दक्षतेने. परी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण, गेले ओलांडून धनुर्धरा. बुद्धीपासून या शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे, म्हणून ते कर्मी वर्तताही जाण, शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. कर्तृत्व अहंकार गळून या जे जे, स्वभावे निपजे कर्मजात. तेची ते नैष्कर्म्य, ऐसी ही पावन, गुरुगम्य खूण जाणती ते. माऊलींचा काळ 12वं शतक आणि स्वामींचा 20वं शतक असल्यामुळे भगवद्गीतेत न आढळणारा पण भावार्थ दीपिकेत आणि त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरीत अत्यंत प्रेमादराने येणारा श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव या गुरुशिष्यांचा संवाद श्रोत्यांच्या मनाला आनंद देतो. असाच एक संवाद आता बघूया. कर्मसन्यास आणि कर्मसन्यासी हे दोन्ही विषय खरं तर निवृत्तीनाथांसह ज्ञानदेवांना अत्यंत प्रिय. श्रोत्यांना समजावं म्हणून ज्ञानदेवांनी सोप्या उदाहरणांनी तो सगळा विषय समजावून दिला. ते आवश्यक होतं, पण त्याबरोबरच निवृत्तीनाथांना श्रोत्यांचीही काळजी होती. विषय कितीही चांगल्या प्रकारे मांडला तरी नवख्या माणसाला तो झेपेल असं नाही. म्हणून अत्यंत प्रिय असला तरी तो विषय आता पुरा करावा असे त्यांनी ज्ञानदेवांना सांगितले. ज्ञानदेवांनी तत्काळ ते मान्य केलं. आदर्श गुरुशिष्य कसे असावेत याचा मूर्तिमंत आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव. श्री स्वामी तर ज्ञानदेवांचा अवतार. स्वाभाविकच त्यांनी तितक्याच लढिवाळपणे तो सगळा संवाद आपल्यापुढे मांडला. असो, पुरे आता. नको बोलू फार सोडो निसाचार कथा भाग. स्वभावे सर्वथा जे का शब्दातीत, तेची होय प्राप्त बोला माझी. तरी आणिकांचे काय प्रयोजन, गीतार्थ व्याख्यान करी आता. श्रोत्यांची ही ऐसी जाणोनी उत्कंठा, म्हणे दास आता निवृत्तीचा. श्रीहरी पार्थाचा संवाद गहन, तोची सावधान ऐका पुढे. प्रापंचिकांना किंवा मुक्तांना दोघांनाही कर्मसारखीच. मुक्त आनंदाने त्याच्या पलीकडे जातात, कारण निष्कामता. प्रापंचिकांना मात्र तीच बंधक होतात.
एकदा ती कर्मबंधाची गाठ पक्की झाली की संसारी लोक तिथेच खिळून राहतात. त्याचं कारण सकामता. अगदी 2-3 ओव्यांमध्ये ते स्पष्ट करताना स्वामी म्हणतात, जगा माझी शांती तयासी साचार रिघोनिया घर माळ घाली. परी प्रापंचिक लोक जे आणिक तयासी बंधक होती कर्मे. सकामतो चित्ती ठेवोनी आसक्ती कर्म जैशा रीती करी येथे तैसा योगी तोही करी कर्मे सर्व परी नसे भाव कर्तृत्वाचा. या दृष्टीने बघितलं तर प्रापंचिक आणि कर्मसन्यासी यांच्यात असणारा सकामता आणि निष्कामता हा भेद दोघांचीही वेगवेगळी ओळख करून देतो. त्यातले प्रापंचिक समजू शकतात, मात्र कर्म करूनही बंधनात न सापडणारा कर्मसन्यासी ओळखू येणं अवघड. म्हणून आणखी विस्ताराने ते वर्णन सांगायला स्वामींनी जी सुरुवात केली ती आपण पुढच्या भागात बघू.